मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत आदिवासी भागातील शेतीला बळ देण्यासाठी एक अभिनव उपक्रम रायगड जिल्ह्यात यशस्वीरित्या राबवण्यात आलाय। या उपक्रमांतर्गत सुमारे 400 एकर क्षेत्रावर शेती करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना पोर्टेबल सोलार पंपचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या शेतकऱ्यांना आज प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते पोर्टेबल पंपचे हस्तांतरण करण्यात आले आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडून येण्यास चालना मिळेल असा विश्वास जिल्हाधिकारी जावळे यांनी व्यक्त केला आहे। राज्य शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत संपूर्ण राज्यात 15 ते 30 एप्रिल या काळामध्ये जलव्यवस्थापन कृती पंधरवडा राबवण्यात येणार आहे। याचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजक भवनामध्ये आज करण्यात आलाय। या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राहुल कर्डिले उपस्थित होते। अधीक्षक अभियंता तथा पालक अभियंता नांदेड जिल्हा अजय दाभाडे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम राबविण्यात आलाय। या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्यातील जलसंपदा विभागातील सर्व कार्यकारी अभियंता, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, जिल्हा जलसंवर्धन अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी, जलतज्ञ, महिला शेतकरी तसेच जलसंधारण क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित होते। जलव्यवस्थापन कृती आराखडा या कार्यक्रमाचा आज शुभारंभ झाला आणि त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातल्या 5 नद्यांचं पाणी या ठिकाणी एकत्र आणून तिथं जलपूजन केलं आणि पाणी या विषयाशी संबंधित असलेले सर्व एजन्सीज, जलसंपदा आहे, जलसंधारण आहे, कृषी आहे, जिल्हा परिषद आहे, फॉरेस्ट आहे, त्यानंतर EGS आहे, ते सगळे हजर होते आणि त्याचसोबत काही शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते। तर या कार्यक्रमाचा जो मेन उद्देश आहे आणि माननीय मंत्री महोदय यांच्या सूचनेप्रमाणे किंवा त्यांच्या विजनप्रमाणे आपण या 15 दिवसामध्ये काही ॲक्टिव्हिटी ठरवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये मग आपल्या ज्या जलसंपदा विभागाच्या ज्या जमिनी आहे, ज्यांचं कजाप झालं नसेल त्या स्वतःच्या नावावर लावून घेणे, शेतकऱ्यांशी संवाद साधणे, त्यानंतर उत्पादकता वाढवण्यासाठी किंवा पीक पद्धतीतील बदल असेल, मायक्रो इरिगेशन प्रमोट करणे असेल, नदीपात्रातले किंवा नाला जे अतिक्रमणांनी सगळे वेढलेले आहेत ते अतिक्रमण दूर करणं, अशा अनेक इनिशिएटिव्ह याच्यामध्ये घेतलेले आहेत। ऑफिस स्वच्छ ठेवणे, ऑफिसच्या परिसरामध्ये वृक्ष लागवड करणे आणि ज्या इरिगेशनच्या स्ट्रक्चरची दुरुस्ती आहे। तर या सगळ्यांचा कन्व्हर्जन्स आणि लोकांची जनजागृती असा दुहेरी उद्देश आहे। आणि नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत आम्ही एक वेगळा संकल्प पण केलेला आहे की जे कॅनॉल आहे, कॅनॉलच्या दोन्ही बाजूला इन्स्पेक्शन रोड असतात, सर्व्हिस रोड असतात। बऱ्याचदा शेतकरी याच्यापर्यंत शेती करतात, पूर्ण नाल्याच्या काठापर्यंत। ॲक्च्युली ते अपेक्षित नाही, कारण ती जमीन असते इरिगेशनची, त्यांना इन्स्पेक्शनसाठी किंवा काही कामं करायची असेल तर त्याला जायला लागतं आणि या सगळ्या शेतीच्या अतिक्रमणामुळे त्यांना बऱ्याचदा दुरुस्त करता येत नाही, पाणी पोचत नाही आणि परिणामी पुढच्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो। त्यामुळे याच्या दुतर्फा वृक्ष लागवड सामाजिक वनीकरणाच्या मार्फत करण्याचा पण आमचा एक प्रयत्न असेल। एक नवीन इनिशिएटिव्ह आम्ही घेतो आहे। तर निश्चितपणे या कृती आराखड्याच्या निमित्ताने एक पाण्याच्या बाबतीत जनजागृती आणि काही चांगल्या ॲक्टिव्हिटी आपल्या जिल्ह्यात आपण पार पाडत आहोत। मुलुंडमधील मुंबई पब्लिक स्कूलमधल्या एका विकृत शिक्षकाने रात्री 12च्या नंतर फोन करून शिवीगाळ आणि अश्लील शब्द वापरत शाळेतील विद्यार्थिनीची आणि शिक्षिकेची छेड काढण्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी आज मनसैनिकांनी शाळेत जाऊन मॅनेजमेंटला धारेवर धरत शिक्षकाला चांगलाच धडा शिकवलाय व तोंडावर कोळसा फेकून मारलाय। या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी या विकृत शिक्षकाला ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करतायत। आज खरोखर या मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहिलं असेल, बदलापूरसारखी घटना असेल, काही इतर ठिकाणच्या घटना असेल, तर त्या ठिकाणी जो शाळेचा जो प्रिन्सिपल स्टाफ असतो तो आपल्या या ठिकाणी जे गैरकृत्य करतात शिक्षक, त्यांना पाठीशी घालण्याचं काम देखील या ठिकाणी होत आहे। आज या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुलुंडच्या विजयनगर ही म्युनिसिपल शाळा आहे, तर त्या ठिकाणी एक विकृत असा सर होता की तो मध्यरात्री शिक्षक स्टाफ जो महिला शिक्षक स्टाफ आहे
त्यांना फोन करायचा, तुम्ही कशा आहात, काय आहात, मला तुम्ही खूप आवडता, तुमच्या कानातलं खूप आवडतं, अशा त्यांच्या तक्रारी होत्या. त्यांनी वेळोवेळी प्रिन्सिपलकडे तक्रार करून देखील त्या प्रिन्सिपलने त्याची दखल घेतली नाही. आणि त्या लोकांनी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय नेते अमित साहेब यांच्याकडे तक्रार केली आणि अमित साहेबांनी आमच्या विद्यार्थी सेनेला उपविभाग अध्यक्ष त्याचप्रमाणे शाखाध्यक्ष यांना कळवलं की या ठिकाणी असा गोंधळ चालू आहे. आणि आमची तात्काळ मनसेची टीम या ठिकाणी पोहोचली. जो सावळा गोंधळ होता तो आम्ही पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला आणि या ठिकाणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ या ठिकाणी येऊन त्याची कानउघडणी केली, त्याला ताब्यात घेतलं, त्याच्यावर गुन्हा नोंदवला. आणि आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना ताकीद दिली की यापुढे जर अशा काही घटना घडल्या तर त्याचं काळं तोंड केलं जाईल आणि त्याला योग्य ती शिक्षा दिली जाईल. हा या ठिकाणी आम्ही त्यांना, शाळा प्रशासनाला, त्या प्रिन्सिपलला निर्वाणीचा इशारा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. परत जरी अशा घटना आमच्या निदर्शनास आल्या तर त्याला तुडवल्याशिवाय मनसे राहणार नाही. हा निर्वाळीचा निशाणा आज या ठिकाणी आम्ही देत आहोत. मॅनेजमेंटचा कुठेतरी सावळा गोंधळ पाहायला मिळाला. त्याच विद्युत शिक्षकांनी जे आहे ते राजीनामा दिल्याची काही वेळापुढे सांगितलं मी या ठिकाणी रिझर्वेशन दिलं होतं, परंतु मॅनेजमेंट जे आहे ती रिझर्वेशन नाकारलेलं. कसं काय? हो, खरं या ठिकाणी म्हणायला लागेल, ज्या प्रिन्सिपल होत्या त्या प्रिन्सिपल म्हणाल्या की यांनी मला त्यांचा राजीनामा दिला, पण त्या प्रिन्सिपलनी त्याचा राजीनामा नाही स्वीकारला. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं तर या प्रिन्सिपलवर कारवाई करायला पाहिजे. या प्रिन्सिपलचं पण असं म्हणणं होतं की आम्ही चेंबूरला जे अधिकारी बसतात त्या ठिकाणी आम्ही याचा पाठपुरावा केला होता, पण त्या चेंबूरमध्ये असणाऱ्या प्रशासनानं देखील त्याची नोंद घेतली नाही. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. जर ह्या शिक्षण हे पवित्र असं शिक्षणाचं स्थळ आहे आणि या ठिकाणी जर असा सावळा गोंधळ होत असेल तर याला वाली कोण, याची दखल कोण घेणार? सरकारला आमचा इशारा आहे की ह्या सगळा जो काही सावळा गोंधळ आहे त्याच्याकडे तात्काळ तुम्ही लक्ष द्या, नाहीतर अशा दुर्घटना झाल्यावर तुमचं प्रशासन जागा होतं का, हा आमचा प्रश्न आज सरकारला आहे. फडणवीस सरकारला आमचं एवढं सांगणं आहे की याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि याच्या चौकशीचे आदेश लवकरात लवकर देण्यात यावे, अन्यथा मनसेच्या वतीने या ठिकाणी तीव्र असं आंदोलन केलं जाईल. त्याची सर्व जबाबदारी ही प्रशासनाची असणार आहे. सरकारमधील काही बेजबाबदार मंत्री समाजात तेढ निर्माण करण्यासाठी विधाने करत असतात. महाराष्ट्रात कायद्याने काम होत नाही, गुंडागर्दी वाढली, त्यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भीतीचे वातावरण सुद्धा निर्माण झालंय. म्हणून सद्भावनेचे संरक्षण व्हावे, राज्यात शांतता नांदावी म्हणून काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रात सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यात शांतता नांदावी अशा कार्यक्रमाला जर हे सत्ताधारी अडवत असतील तर हे दुर्दैवच आहे, असे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. देखिए, सद्भावना रैली शांति और अमन की संदेश देता है. जहाँ भी समाज में जो समाज को विभाजित करने वाले ताकतों को कमजोर करना जरूरी है. देखिए, भारत वर्ष में आजकल लोगों को विभाजित करने का काम तेजी से कर रहे हैं, केंद्रीय सरकार के द्वारा कर रहे हैं. जो लोग सत्ता में हैं उनका काम है कि सबको लेके चलेगा, लेकिन सत्तारूढ़ पार्टी ने लोगों को विभाजित करने का, समाज को विभाजित करने का काम कर रहे हैं. इसलिए कांग्रेस पार्टी शांति और अमन की वातावरण बनाने के लिए हरदम प्रतिबद्ध है. हम हरदम ये करते रहते हैं. आपको मालूम है कि नागपुर में क्या हुआ, मैं उस पर नहीं जाना चाहता हूँ. नागपुर की जनता ये चाहती है कि शांति और अमन की वातावरण बनाए रखे, भाईचारा बनाए रखे, आपस में झगड़ा नहीं होना चाहिए. ये मुद्दा को लेकर के कांग्रेस पार्टी ने आज नागपुर शहर के अंदर ये प्रोग्राम की आयोजित की है. हम लोग ये चाहते हैं कि शांति और अमन की वातावरण बनाए रखे और लोग एक साथ काम करें और घृणा की भावना को दूर करके भाईचारा और प्यार के साथ आगे चले. ये हमारा मकसद है. महाराष्ट्र से बताइए, महाराष्ट्र से सारे नेता यहाँ पे उपस्थित हो रहे हैं, कुछ लोग अनुपस्थित है, तो पिछले कई दिनों से यही कहा जा रहा है गुटबाजी जो है कांग्रेस की. नहीं, कोई गुटबाजी नहीं है. आपके सामने चैलेंज है. कोई गुटबाजी नहीं है, कांग्रेस एक साथ है, ऐसे कोई तकलीफ नहीं है. सारे आज की कार्यक्रम में सारे लोग, जितना लोग आ सकते हैं सब आ रहे हैं. एक्चुअली ये तो सिर्फ जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष विकास ठाकरे ने इस कार्यक्रम का आयोजित किया था. हम लोगों को सब बुलाया था,
सब हर प्रोग्राम में आ नहीं सकते, लेकिन हाँ कल सारे नेता लोगों का बैठक हमने बुलाया है बॉम्बे में, पूरे विचार विमर्श करके हमने आगे चलने का कार्यक्रम तैयार करें। फहीम खान का जो घर गिराया गया था, हिंसा के मामले में फहीम खान करके जो एक आरोपी उसका घर बुलडोजर से गिराया गया था, उसके जो मार्गदर्शक तत्व जो सर्वोच्च न्यायालय थे वो सचिव को पता नहीं थे, ऐसे बेशक माफी अभी नागपुर एनएमसी आयुक्त ने मांगी है। देखिए उसी इन चीजों में हम लोग नहीं जाना चाहते हैं। देखिए मैं आपको हमारे मकसद पूरे बताया, हम क्यों इस प्रोग्राम कर रहे हैं। हम प्रोग्राम इसलिए कर रहे हैं कि लोगों में घृणा की भावना नहीं होना चाहिए, सारे लोग मिल करके काम करना चाहिए। मैं हर इश्यू के ऊपर बात करना नहीं चाहता है, क्योंकि अब प्यार के साथ लोगों को, भाईचारे के साथ लोगों को आगे चलने की काम होना चाहिए, हे हमारा मकसद है। वातावरण कुठेतरी निर्माण झालेलं आहे आणि विशेष करून महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सरकारमधील बेजबाबदार मंत्र्यांनी चुकीचे विधान करणे, तेढ निर्माण होणारे विधान करणे आणि कायदा हा महाराष्ट्रात काम करत नसल्यामुळे गुंडागर्दी ही वाढलेली आहे। कुठे आका, कुठे टोळी गँग, कुठे रेती गँग, अशा स्वरूपाच्या गँग या निघत असल्यामुळे लोकांमध्ये आणि फार मोठी एक भीती आहे आणि दुसऱ्या बाजूला जातीय तेढ आहे आणि परिणामी सद्भावना लयास जात आहे। सद्भावनेचं संवर्धन आणि संरक्षण व्हावं करिता काँग्रेसच्या वतीनं महाराष्ट्रभरामध्ये महाराष्ट्र धर्म वाचवण्याकरता आम्ही पदयात्रा काढत आहोत आणि यासाठी सत्ताधारी जर सद्भावनेच्या प्रयत्नाला शांतता नांदावी हे आव्हान करण्याकरता जर अडवत असतील तर हे दुर्दैव आहे। आम्ही विवेकशील आहोत, शांतता प्रिय आहोत, मोहब्बत की दुकान पुढे घेऊन चाललोय, त्यामुळे हम वही बनाएंगे वाले नाही, तर शांतता देशामध्ये नांदावी ही आमची एकंदर असणारी सौजन्याची, समन्वयाची आणि सद्भावनेची भूमिका आहे। मार्ग कोणता राहील या संदर्भामध्ये आमचे शहर अध्यक्ष जे आहेत, जे आमदार देखील आहेत, हे या कार्यक्रमाचे संयोजक स्थानिक पातळीवरचे आहेत, ते या संदर्भामध्ये आपल्याला अधिक माहिती देतील। नॅशनल हेराल्ड प्रकरणात आरोपपत्र दाखल होते आहे, कसं पाहतात? मोदी सरकार सत्तेवरून 11 वर्ष झाली आणि या 11 वर्षाच्या दीर्घ काळात त्यांच्या हातात कुठेही कुठली अनियमितताही सापडलेली नाही। नॅशनल हेराल्ड ही नॉन प्रॉफिट कंपनी आहे, याचा कोणताही लाभ हा शेअर होल्डरला मिळत नाही, कोणत्याही डायरेक्टरला कुठलेही मानधन मिळत नाही, कुठलीही संपत्ती, कुठलीही प्रॉपर्टी विकण्याचा अधिकार नाही आणि जेव्हा ही अवसानात जाईल तेव्हा सरकार जमा संपत्ती होईल, असं या नॉन प्रॉफिट कंपनीचं कायदेशीर स्वरूप आहे। त्यामुळे कुठलीही अनियमितता ही होण्याची शक्यताच नाही। मात्र ये सरकार राहुल जी से डरती है और ईडी को आगे करती है। राज ठाकरे आणि शिंदे यांची भेट झालेली आहे, बंदद्वारा चर्चा झालेली आहे, कसं पाहता? एक नवीन समीकरण येत आहे, महायुती जी आहे ती फार शक्तिमान असण्याच्या आविर्भावामध्ये वावरत असते। मोदी त्यांचे एक खंबीर आणि एक शक्तिमान नेते आहेत अशी त्यांची अवधारणा आहे, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जे आहेत हे महाबली आहेत हा त्यांचा आविर्भाव असतो आणि 238 आमदार आमच्या सोबत आहेत ही संख्या सातत्याने ते सांगत असतात। एवढं प्रचंड पाशवी बहुमत मिळाल्यावरही त्यांना इतर पक्षातील माजी आमदार, इतर पक्षातील कार्यकर्ते हे फोडण्याची आवश्यकता निर्माण होते आणि नवीन मित्र जोडण्याची आवश्यकता जी वाटत आहे, याचा अर्थ त्यांच्या पायाखालील वाळू ही सरकलेली आहे। शिंदेपाठोपाठ पवार सुद्धा नाराज आहे। हे सत्तेसाठी एकत्रित आलेलं एक गडबोळ आहे आणि विचाराशी काही त्यांना घेणं देणं नाही। सौजन्याची ऐशी की तैशी ही सत्ता आल्यानंतर होणं स्वाभाविक आहे, त्यामुळे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे, यांच्यातला धुसफूस आणि टोळी युद्ध हे आपल्याला हे सत्तेत असेपर्यंत बघावं लागणार। कुठेतरी हे भाजपसोबत आहे अजित पवार आणि तिकडे पुन्हा काकासोबतही प्रेम दिसतंय, कसं पाहता? एकदा अजितदादांनी स्पष्ट करावं की ते मोदींवरचं असणारं त्यांचं प्रेम, फडणवीसांवरचं त्यांचं असणारं प्रेम आणि काकांवरचं असणारं प्रेम, ह्या परस्पर विरोधी ज्या दोन बाजू आहेत याच्याबद्दल त्यांनी याबद्दल अधिक बोललेलं बरं राहील। राहिला प्रश्न शरद पवार साहेबांचा, तर ते शाहू फुले आंबेडकरांचे आणि अँटी फासिस्ट विचारांचे त्यांची एकंदरीत भूमिका राहिलेली आहे आणि त्यामुळे ते कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या विचाराच्या विरोधात हे संपूर्णतः हे महाविकास आघाडी समोर आहेत। बीडमध्ये कुठेतरी हत्याकांड जे घडलेलं आहे त्यामध्ये कराडला कुठेतरी एन्काउंटर करण्याचा जो प्रकार होता बा किंवा आरोप अशा पद्धतीचा एक पोलीस अधिकारी लावतो आहे, कसं पाहता तुम्ही कराड? पूर्ण बीडची जे प्रकरण आहे त्याकडे साक्षीभावाने आपण महाराष्ट्राने जर बघितलं तर हा एकीकडे कायद्याचं फेल्युअर, तर कायद्याच्या फेल्युअरनंतर अडचणीत आलेल्या लोकांना खलनायक ठरवणे, मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्याच मर्जीतल्या लोकांना टीआरपी मध्ये घुसवणे आणि महाराष्ट्राच्या मूळ मुद्द्यांचं
लक्ष विचलित करणे हा डाव देवेंद्र फडणवीसजींचा हा आहे। आणि या प्रकरणाची एवढी चर्चा झाली, एवढा रवंत झाला, इतका चोथा झाला, मात्र अद्यापपर्यंत जर CID, पोलीस, न्यायालयीन चौकशी एवढं सगळं झाल्यावरही जर नवीन नवीन मुद्दे येत असतील तर महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय हा थेट गृहमंत्र्यांना आमचा प्रश्न आहे। धनंजय मुंडेवर काय कारवाई झाली पाहिजे तुम्हाला वाटतं? अजूनही ते या सगळे शहराध्यक्ष आम्ही कालपासून प्रशासनाशी या संदर्भातली स्थानिकांची चर्चा सुरू आहे आणि या चर्चेच्या सोबतच आम्ही सहिष्णुतेच्या वातावरणात काढत आहोत। वही बनाएंगे, कुठलाही इश्यू करायचा नाही, आमचा मुद्दा थेट आहे, आम्हाला सद्भावना निर्माण करायची आहे आणि सद्भावना निर्माण करण्याकरता आमचं सगळ्यांना सहकार्य राहील आणि त्यामुळे इथून काढावे तिथून काढावे हा आमचा संदेश। आम्ही महाराष्ट्रभर पदयात्रा काढत आहोत, त्यामुळे हा जो मुद्दा आहे हा गैरलागू आहे असं मला वाटतं। संभाजीनगरातील क्रांती चौकामध्ये आज सकाळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जवळपास 2 तास ठिय्या आंदोलन केले। MPSC परीक्षेबाबत विविध प्रलंबित मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले। MPSC पुढे ढकललेल्या परीक्षा या नोटिफिकेशन काढल्यापासून 45 दिवसानंतर घेण्यात याव्यात। PSI, STI सह विविध भरती प्रक्रियांमध्ये पदांच्या संख्येत वाढ करण्यात यावी अशा मागण्या या आंदोलनात विद्यार्थ्यांनी केल्यात। 2 तास आंदोलन केल्यानंतर पोलिसांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले असून सरकारने MPSC तात्काळ मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा पुन्हा आंदोलन सुरू करू असा इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिलाय। सर, आमचा पहिला मुद्दा होता की राज्यसेवा पोस्टपोन झाली पाहिजे। त्याच्यामध्ये आरक्षणामुळे एक तांत्रिक मुद्दा निर्माण झालेला आहे आणि राज्यसेवेचा निकाल पण यांनी आयोगाने आपला रिवाइज केला। त्याच्यामुळं जे नवीन मुलं ऍड झाले होते त्यांना नाही अभ्यासासाठी वेळ भेटावा। आणि एक दुसरा मुद्दा होता की PSIच्या जागावर झाले पाहिजे। सरकारने 216 जागा काढलेल्या आहेत। आम्हाला राज्य सरकारला विनंती आहे की PSIच्या जागा आपण कमीत कमी 500 वाढवाव्या। आणि आमचे एवढेच 2 मुद्दे होते। जवळपास 3000च्या आसपास जागा रिकाम्या आहेत। सर, मी अमर कुमार, आम्ही MPSCचा अभ्यास करतो। जिथं विद्यार्थ्यांनी अनेक दिवस नेते लोकांना, आमदारांना मागणी पत्र दिले होते, तरी त्यांनी जास्त काही रिस्पॉन्स आम्हाला दिला नाही। त्यामुळे अंतिम पर्याय म्हणून आम्हाला इथे क्रांती चौकमध्ये आंदोलन करावे लागले आणि इथं फक्त 3000च्या आसपास जागा रिकाम्या असून देखील सरकारने 216 जागा फक्त PSIच्या काढलेल्या आहेत। तर PSIच्या जागा वाढ व्हाव्या एवढी आमची सरकारला विनंती आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या जमिनीचे सीमांकन करण्यासाठी नांदेडच्या मालेगाव तालुक्यातील काही पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी गेले होते, मात्र शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन जमिनीचे सीमांकन करण्यास तीव्र विरोध दर्शवलाय। शक्तीपीठ महामार्गासाठी आम्ही 1 इंच देखील जमीन देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी सरकारला दिलाय। त्यामुळे पोलीस बंदोबस्तासाठी आलेले अधिकारी आल्यापावली परतलेत। शक्तीपीठ महामार्गाच्या सीमांकनासाठी आलेले होते। आम्ही सर्वांनी त्यांना इथून माघारी वापस केलं, तसेच त्यांना निवेदनही देण्यात आलं कुठल्याही प्रकारचा शक्तीपीठ महामार्ग इथून होऊ देणार नाही ही आमची तयारी आहे। आज या ठिकाणी हा सर्व समुदाय जमलेला आहे। हा स्वतःची जमीन आणि स्वतःचा हक्क मागण्यासाठी जमलेला आहे। शासन किती दिवस झालं आमची कसल्याही प्रकारे शेतकऱ्याची बाजू काय ऐकून घेणार तयार नाही। फक्त आम्हाला कोरडे आश्वासन देते की आम्ही शेतकऱ्याला विचारात घेणार, तर कुठल्या शेतकऱ्याला विचारात घेतलं त्याने पोलीस फोर्स लावून आमच्या शेतामध्ये आज सीमांकन करण्यासाठी आलेले आहेत। तर आम्ही आमची 1 इंच सुद्धा जमीन या शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाही हे सरकारला आम्ही ठणकावून सांगतो। यानंतर जर शेतकऱ्यावर अशी जर तुम्ही बळजबरी करीत असाल तर शेतकरी सुद्धा हातात रुग्ण घेऊन उठल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही या सरकारला सांगतो। तेव्हा भाऊ, आमचं काही चुकलं का? आम्ही तुम्हाला मतदान दिलंय, आम्ही तुम्हाला एका खूप चांगला मुख्यमंत्री निवडलेला आहे आणि जर तुम्हाला आम्ही जर निवडत असाल तुम्ही आमच्या असं मानगुटावर का बसता? तुम्ही शेतकऱ्याचे कैवारी आहात हे तुम्ही ठणकावून सांगता। इलेक्शनच्या अगोदर शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला म्हणून सांगता। फक्त त्या एका गोष्टीच्या आम्ही तुमच्या लालूच पडलो आणि लालूच पडल्यानंतर आम्ही तुम्हाला निवडून दिलं, त्याचं आम्हाला हे फळ आहे का? अरे तुम्ही आमचा जेवणाचा थाट डिस्काउंट घेता, आम्हाला तुम्ही खोटं बोलता, वारंवार खोटं बोलता तुम्ही। आम्ही शेतकऱ्याला विश्वास, कुठल्या शेतकऱ्याला तुम्ही विश्वास घ्यायला हे आम्ही कदापि सहन करणार आहे तुमचं। आणि यानंतर लक्षात ठेवा, आम्ही तुमच्या अधिकाराला सोडून द्या, शक्तीपीठ नावाखाली जर कोणी जर आलं तर त्याचा तंगडा तोडून आम्ही हातात देईल ही आमची ठाम भूमिका आहे। आज नांदेड जिल्हा येथे अर्धापूर तालुक्यामध्ये भोगाव येथे सीमांकन करण्यासाठी
अधिकारी आलेले होते. त्यांना भोगाव गावकरी वासिया आणि नांदेड जिल्हा व हिंगोली जिल्हा ह्या दोन्ही जिल्ह्यातल्या शेतकरी सगळे इथं जमून ह्या लोकांना वापस वाट लावून दिलेलं आहे. आणि सरकारला एकच विनंती आहे, वारंवार सांगून सुद्धा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा उद्देश कोणासाठी आहे? आमच्या शेतकऱ्याचा एक सुद्धा फायदा नसताना सुद्धा हा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी करतात? आणि कसल्याही प्रकारे सरकारने कितीही बळजबरी केली तरी शक्तीपीठ महामार्ग नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यामधून आम्ही सर्व शेतकरी मिळून हाणून पाडू. त्यांना इथून कसंही कदापि रस्ता होऊ देणार नाही. आणि पिनाजी माधवराव राहणार कामटा बुजुर्ग शिवार माझी भोगामध्ये इथं जमीन आहे आणि त्या जमिनीच्या मोजणीसाठी सीमांकनासाठी इथे काही कर्मचारी अधिकारी आलेले होते. आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी भोगावचे जमलो आहोत आणि त्यांना समजून सांगितलं. आम्ही मागाई त्यांनी असंच सीमांकन करण्यासाठी आले होते. शेतकऱ्यांनी त्यांना विनंती करून सांगितले की बाबा आमच्याशीच एक तुम्ही संवाद साधा, संवाद साधून तुम्हाला काय करायचे ते नंतर ठरवूत आम्ही, पण आमची कोणतीही संमती न घेता तो बळजबरी या ठिकाणी सीमांकन करतो आणि आमची जमीन या शेतकऱ्याची जमीन हडप करण्याचा प्रयत्न इथला शासन करत आहे. म्हणून या शासनाला आमची विनंती आहे की आज अल्पसंख्याक शेतकरी आहेत, अल्पभूधारक शेतकरी आहेत, त्यांच्याकडे जास्त जमीन नाही आणि ती जर जमीन त्यांच्या हातून गेली तर मग त्यांना करायचं काय?